हाय मित्रांनो, माझं नाव आहे अमित। आजपासून मी गोष्ट ठरवली आहे की आजपासून मी रोज एक ब्लॉग करणार आहे। त्याच्यामध्ये रिअल अमित जो असणार आहे तो मी बोलणार आहे की रिअल अमित माझ्या लाईफमध्ये काय होतं आहे। तसं मी खूप साऱ्या गोष्टी जे माझ्या मनातच राहतात मी तुम्हाला सांगतो। माझाच वयाचं झालेलं आहे, याच महिन्यात माझा वाढदिवस झाला आहे। माझं मुलांक 8 भाग्यांक 8। तर मी लाईफमध्ये खूप सारं स्ट्रगल केलं आहे, मी एवढं दुःख बघितलं आहे, एवढं ज्या पडलो आहे, खूप चुकीचे ब्लेम माझ्यावर कधी कधी लागले, त्याच्यावर मला सहन करायला लागलं। तर आता मी ठरवलं की आजपासून रोज एक व्हिडिओ बनवणार आहे, ज्याचं माझे लाईफमध्ये जे आहे जे सत्य आहे, जे मी डिसिजन घेणार आहे ते मी सगळं टाकणार आहे। तर मी असं खूप व्हिडिओ बघिततो आहे, मुलांक 8 भाग्यांक 8। तर त्याच्यानुसार त्यांचं म्हणणं आहे की वयाच्या 35 नंतर 36 नंतर माणसाचं आयुष्य बदलतं। आय होप सो माझ्या आयुष्यात असं काहीतरी व्हावं, कारण की माझ्यावर जिम्मेदारी खूप आहे माझ्या फॅमिलीचं। बॅकबोन माझा खूप ढासळलेला आहे, म्हणजे खूप जास्त गरिबी बघितली आहे। लहानाचा मोठा ड्रिंकिंग वडील होते, घरात हे नाही आहे, स्वतःचं घर नाही आहे, कसं तरी माझं खूप प्रॉब्लेम चालत आहे। तसा मी इंजिनियर आहे, पण जॉब वेळेत मिळाला तर माझ्या मागे हॉस्पिटलच्या खूप कामं लागले। तर आजपासून मी हिम्मत करतो आहे की ट्राय करतो की आजपासून व्हिडिओ बनवायचा आहे, आयुष्याचं काहीतरी पुढं टाकायचं आहे। असं नाही की पैसे कमवत आहे, बस एक हिम्मत स्वतःला देण्यासाठी मी असा प्रयत्न करतो आहे की चला बघू आपण काहीतरी। आणि एक मी असं करणार आहे की याच्यात विचार न करता मी डिसिजन घेणार आहे कशी असो। तर आता आजपासून बघू आपण, रोज एक मी व्हिडिओ टाकेल, कोणी बघू ना बघू असं काही नाही, पण मला माझं रोजचं टाकायचं आहे, माझी लाईफ कशी आहे, मी किती स्ट्रगल करतो, मुलांक 8 भाग्यांक 8च्या आयुष्यात किती स्ट्रगल असतं हे तुम्ही माझ्या व्हिडिओतून बघू। चला, माझी आजची तारीख आहे 23 सप्टेंबर 2000। तर आपण आता आजचा पहिला व्हिडिओ आहे ना, मी जास्त एडिटिंग करणार आहे ना, जास्त ग्राफिक ना काहीच नाही, नॉर्मल व्हिडिओ टाकणार। तर बघू काय होतं आहे। आता 11:30 वाजला आहे, माझं शॉप बंद झालं आहे, आता मी घरीच चाललो आहे, बघू काय होतं आहे। फॅमिलीमध्ये माझी आई, माझी बायको, माझी छानशी मुलगी आहे 1 वर्षाची, भाचा आहे माझ्या फॅमिलीत। दुर्दैवाने 3 वर्ष आधी माझे वडील वारले आहे, 2 वर्ष आधी माझी ती बहीण वारली आहे, तर तिचा मुलगा माझ्याकडेच आहे। खूप काही बघितलं आहे आयुष्यामध्ये, दवाखाने बघितले, स्वतःच्या व्यक्तींना हातात गमावताना बघितलं, खंत खूप आहे त्या गोष्टीचा। आता पुढे काय होते काय देव जाणे। करू विचार करू, प्रयत्न करू, स्ट्रगल करू, मेहनत। चला, धन्यवाद। जातो घरी बायको मुलगी आई वाट पाहत असेल। बाय, गुड नाईट।